Hello students, so today we are going to learn about life processes in living organism. But before starting this chapter, we will discuss some basic things so you can clearly understand this chapter. So firstly we will see what is life processes. आता तुमच्या चॅप्टरचं नावच आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोण असतात हे तर तुम्हाला माहित आहे, पण लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? So life processes are the activities performed by the living organisms to remain alive or to maintain their well-being. Life processes म्हणजे अशा ऍक्टिव्हिटीज असतात किंवा अशा प्रोसेसेस असतात जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म करतात. कशासाठी परफॉर्म करतात? टू बीइंग अलाइव्ह म्हणजे जिवंत राहण्यासाठी किंवा त्यांच्या बॉडीला मेंटेन ठेवण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम काही ऍक्टिव्हिटीज काही प्रोसेसेस परफॉर्म करतात आणि ह्याच प्रोसेसेसला आपण म्हणतो लाईफ प्रोसेसेस. जसं की जिवंत राहण्यासाठी आपण काय करतो? जेवण करतो, तसंच आपण श्वास घेतो, आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होते. ह्या सगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्यांना आपण लाईफ प्रोसेस म्हणतो. कारण तुम्ही जर जेवण नाही केलं, तुम्ही जर श्वास नाही घेतला, तुमच्या बॉडीमध्ये जर डायजेशन नाही झालं तर तुम्ही जिवंत राहू शकता का? नाही राहू शकत. सो दिस लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल टू सर्व्हाइव्ह. आपल्याला सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप गरजेच्या असतात किंवा एकदम नेसेसरीच असतात. तर त्यामुळे यांना म्हणतात लाईफ प्रोसेस. मग अशा कोणकोणत्या लाईफ प्रोसेसेस आहेत? तर बघा त्यामध्ये कोणकोणत्या येतात? सगळ्यात पहिले तर आहे डायजेशन, देन respiration, also nutrition, excretion, then circulation. So these are the important life processes. जसं की डायजेशन म्हणजेच पचन होणं, आपण जे पण फूड खातो ते आपल्याला डायजेस्ट होते, त्याला आपण डायजेशन म्हणतो. रेस्पिरेशन, आपण जो श्वास घेतो त्याला आपण रेस्पिरेशन म्हणतो. न्यूट्रिशन म्हणजे आपण जे फूड खातो त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. देन एक्सक्रीशन म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जे पण वेस्ट मटेरियल प्रोड्यूस होतात त्यांना आपण बॉडीच्या बाहेर टाकतो, त्याला आपण एक्सक्रीशन म्हणतो. आणि सर्क्युलेशन, तर आपल्या बॉडीमध्ये जे पण फूड आपण घेतो किंवा वेस्ट मटेरियल बनतात त्यांना पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करण्याचं किंवा बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करण्याचं काम जी सिस्टीम करते त्याला आपण सर्क्युलेशन म्हणतो. सो दीज आर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. मग बघा आता हे लाईफ प्रोसेसेस करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये एक पर्टिक्युलर सिस्टीम सुद्धा प्रेझेंट आहे. जसं की डायजेशनसाठी आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, राईट. तसंच एक रेस्पिरेशनसाठी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. देन न्यूट्रिशनसाठी तर आपण डायरेक्टली फूड घेतो. त्यानंतर एक्सक्रीशनसाठी एक्सक्रीटरी सिस्टीम आहे. अँड सर्क्युलेशनसाठी आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. सो ऑल दिस सिस्टीम्स दे परफॉर्म देअर फंक्शन इंडिपेंडेंटली. प्रत्येक सिस्टीम जे आहे ती स्वतःचं फंक्शन परफॉर्म करत असते. रेस्पिरेटरी सिस्टीम रेस्पिरेशन करते, डायजेस्टिव्ह सिस्टीम डायजेशन करते. मग ह्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत आणि ह्या ज्या सिस्टीम्स आहेत तर याबद्दलच आपल्याला शिकायचं आहे. 9th क्लासमध्ये तुम्ही एक्सक्रीटरी सिस्टीम बद्दल, सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल शिकणार आहात आणि 10th क्लासमध्ये मग तुम्ही अजून वेगळ्या लाईफ प्रोसेसेस बद्दल शिकणार आहात. त्यामुळे हा चॅप्टर तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आता बघा एवढं समजलं की लाईफ प्रोसेसेस ह्या असतात, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सिस्टीम असतात. मग ह्या ज्या सिस्टीम आहेत तर यांना कशासाठी परफॉर्म करतात किंवा त्यांना परफॉर्म करण्यासाठी सर्वात एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो जो की नसला तर आपली बॉडी सर्व्हाइव्हच करू शकणार नाही आणि तो म्हणजे असते एनर्जी. मग ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते? तर एनर्जी आपल्याला मिळते फूड पासून, राईट. आणि जे फूड आहे तर फूड पासून फक्त एनर्जी मिळत नाही तर त्यासोबतच लागत असतो ऑक्सिजन. आणि बघा आपल्याला फूड कुठून मिळते?
डायजेस्टिव्ह सिस्टीम पासून आणि आपल्या न्यूट्रिशन पासून. आणि ऑक्सिजन कुठून मिळतो? आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम पासून. ऑक्सिजन आपण कसा घेतो? जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये जाते. सो आपल्याला ऑक्सिजन रेस्पिरेटरी सिस्टीम पासून मिळतो. आणि म्हणून तुम्हाला रिकॉल करायला सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे तुमच्या बुकमध्ये की रिकॉल डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. तर मग आता डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी वर्क करते आणि रेस्पिरेटरी सिस्टीम कशी वर्क करते तेच आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर आपण आपला ॲक्च्युअल जो चॅप्टर आहे तर तो बघू.